नमस्कार मंडळी, तुमच्या लाडक्या शिवहिंदवी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. हॉटेलसारखा चमचमीत हॉट आणि मिळून आलेला राजमा घरी कसा बनवायचा हे आज आपण पाहणार आहोत. ही भाजी दिसायला जितकी सुंदर दिसते, चवीला तितकीच अप्रतिम लागते. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. राजमा मऊ आणि चवदार होण्यासाठी तो योग्य पद्धतीने भिजवणे खूप गरजेचे आहे. इथे मी 1 कप राजमा घेतलेला आहे. हा राजमा आपण स्वच्छ 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घेणार आहोत. धुवून झाल्यानंतर यात आपण भरपूर पाणी घालून याला किमान 7 ते 8 तास रात्रभर भिजत ठेवणार आहोत. राजमा जेवढा चांगला होईल तेवढाच तो छान उकडला जातो आणि त्याची ग्रेव्ही मस्त मिळून येते. चला तर मग आता हा राजमा आपण भिजत घालूया. मी इथे रात्रभर भिजायला तुम्ही पाहू शकता किती छान आपला इथे राजमा भिजून झालेला आहे. जर तुम्हाला घाई असेल तर राजमा कडकडीत गरम पाण्यात 3 ते 4 तास झाकून ठेवा, तो लवकर भिजेल. आपण हा राजमा कुकरमध्ये उकळून घेणार आहोत. कुकरमध्ये राजमा टाकून तो बुडेल एवढं म्हणजे साधारण 2 ते 2.5 ग्लास पाणी आपण यात घालणार आहोत. राजमा छान मऊ शिजण्यासाठी आणि त्याला आतपर्यंत चव येण्यासाठी आपण यामध्ये चवीनुसार मीठही घालणार आहोत. पाणी ओतून झालेलं आहे. आता आपण यामध्ये मीठही घातलेलं आहे. कुकरचे झाकण बंद करून आपण राजम्याचे 3 ते 4 शिट्ट्या काढून घेणार आहोत. आता आपण राजम्यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊया. इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. आपण कांदेही अशा पद्धतीने मोठ्याले चिरून घेणार आहोत. कांदा चिरताना डोळ्यात बऱ्याचदा पाणी येतं, हो ना. त्यासाठी एक सोपी टीप: कांदा चिरण्यापूर्वी 10 ते 15 मिनिटे थंड पाण्यात किंवा फ्रीजरमध्ये ठेवून द्या. त्यामुळे कांदा चिरताना डोळ्यात पाणी येत नाही आणि तो सहज चिरला जातो. कांदा बारीक चिरायला थोडा वेळ तर लागतोयच. तोपर्यंत तुम्ही एक छोटंसं काम करू शकता. खाली दिलेल्या लाल बटनावर क्लिक करून चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवनवीन रेसिपी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला, इथे माझा कांदाही कापून झालेला आहे. इथे मी मध्यम आकाराचे 2 टोमॅटोही घेतलेले आहे. तेही आपण याच पद्धतीने चिरून घेणार आहोत. आता आपली ग्रेव्ही पटकन होण्यासाठी मी इथे घालत आहे 4 ते 5 लसणाच्या कोडी आणि त्याबरोबरच आपण यामध्ये घातलेला आहे चिरलेलं टोमॅटो आणि त्याबरोबरच आपण यामध्ये घालत आहोत चिरलेला कांदा आणि आपण यासोबतच घालणार आहोत ताजी आपली कोथिंबीर. हे सर्व आपण एकदम बारीक अशी पेस्ट करून घेणार आहोत. त्याबरोबरच आपण यामध्ये घालणार आहोत हिरव्या 2 मिरच्या. आता याची आपल्याला एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता किती छान अशी आपली फाईन पेस्ट तयार झालेली आहे. आपला राजमाही इथे उकडून तयार झालेला आहे. पहा किती छान असा आपला राजमाही इथे शिजलेला आहे. चला तर मग आपण आता याला फोडणी देऊन घेऊया. चुलीवरती मी इथे एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालणार आहे. तेल कडकडीत गरम झाल्याच्या नंतर आपण याला फोडणी देऊन घेणार आहोत. तेल छान असं कडकडीत गरम झालेलं आहे. आता यामध्ये मी घालत आहे 2 चमचे जिरी. त्याचबरोबर आपण यामध्ये घालणार आहोत आता यामध्ये आपण घालणार आहोत 1 चमचा हळद. त्याचबरोबर मी यामध्ये घालत आहे आपण जे ग्रेव्ही तयार केलेली होती तीही आपण यामध्ये घातलेली आहे. आता आपण यामध्ये छान अशी घालणार आहोत लाल तिखट. त्याचबरोबर मी यामध्ये घालणार आहे घरचा काळा मसाला. छान तेल सुटेपर्यंत आपण ह्या ग्रेव्ही मस्त असं परतून घेणार आहोत.
आता यामध्ये आपण घालणार आहोत काश्मीरी लाल मिर्च 2 चमचे. आता हे मस्त असं आपलं इथं ग्रेव्ही तयार झालेली आहे. यामध्ये आपण उकडलेला राजमा घालून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता किती छान अशी आपल्या राजम्याला तरीही आलेली आहे. यामध्ये अजून थोडंसं आपण इथे पाणी घालणार आहोत, म्हणजे छान असा आपला राजमा इथे उकळून भारी अशी त्याला टेस्ट येईल. आता यावरती मी घालत आहे मस्त अशी हिरवी चिरलेली कोथिंबीर. त्याचबरोबर आपण इथे घालत आहोत चवीनुसार मीठ आणि यामध्ये घालणार आहे 1 चमचा कसुरी मेथी. आपण चुलीच्या मंद जाळावर अगदी 4 ते 5 मिनिटं याला उकळून दिलेलं होतं. चला तर मग हा राजमा आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. हा राजमा तुम्ही गरम गरम जिरा राईस, फुलका किंवा पराठ्यासोबत एन्जॉय करू शकता. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.